वर्ल्ड हेरिटेज डे आपण ऐतिहासिक वारशाबद्दल प्राध्यापक वाघमारे सरांशी चर्चा केली आणि आता आपण सगळं पोहोचलो ते पराशरवरती आल्यानंतर या ठिकाणी माझ्यावर मनोज हडवळे आहेत, गिर्यारोहणाच्या क्षेत्रामध्ये काम करणारे जितेंद्र हंडे देशमुख आहेत. परत आज आपण त्यांच्यावर चर्चा करणार आहोत. मनोजजी, आज तर पराशरवरती I1 टीम या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे. एकंदरीतच जर पाहिलं तर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून जागतिक वारसा दिन हा घोषित केला गेला आहे आणि याच्या माध्यमातून जर जुन्नरचं पर्यटन पाहिलं, जुन्नरचा भौगोलिक आणि ऐतिहासिक वारसा जर पाहिला तर या दृष्टीनं आपण काय सांगाल या वारशाबद्दल? सर्वप्रथम मी I1 न्यूज टीमचं स्वागत करतो आपल्या पराशर कृषी पर्यटनाच्या प्रांगणामध्ये आणि जागतिक वारसा दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. जुन्नरला 2 ते 2.5 हजार वर्षांचा इतिहास आहे. तितकाच सुंदर भूगोल आहे, निसर्ग आहे, गडकिल्ले आहेत, लेण्या आहेत, लोकसंस्कृतीची मोठी परंपरा आहे. मग एवढं सगळं असताना तिचं संवर्धन करण्याची नैतिक जबाबदारी सुद्धा आपल्या जुन्नरकरांवर येऊन पडते आणि त्याची जाण आपण नक्कीच ठेवली पाहिजे, एवढंच मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. नैतिकता हा विषय तर बरोबरच आहे, परंतु एकंदर जर तरुणाईकडे जर पाहिलं तर तरुणाई बऱ्याच ठिकाणी फिरायला येते, पर्यटन म्हणून फिरायला येते, परंतु वारसा जपण्याची जी नैतिकता असली पाहिजे ती त्यांच्याकडे नसते. मग याबद्दल आपण काय सांगणार आहात? खरं तर सजग पर्यटन, त्याच्या पुढचा एक टप्पा जाऊन आपण जबाबदार पर्यटन, या आताच्या पर्यटनाच्या संकल्पना आहेत. आतापर्यंत कसं व्हायचं, कुठल्या ठिकाणी पर्यटनाला गेलं की ती जी काही जागा आहे, मग एखादं प्राचीन मंदिर असेल, प्राचीन किल्ला असेल, एखादी लेणी असेल, शिलालेख असेल, हे बघताना त्याच्या पाठीमागे अभ्यासाचा दृष्टिकोन फार कमी असायचा आणि पर्यटन हे मजामस्ती आणि धांगडधिंग्यासाठी केलं जायचं. हाच त्याचा एक महत्त्वाचा गाभा होता. काळाच्या सोबत पर्यटनाच्या संकल्पना बदलत गेल्या आणि एक अभ्यासपूर्ण पर्यटनाची रुजवात त्या निमित्ताने झाली. आता हे असं होत असताना मग आपल्याकडे जो काही उपलब्ध पर्यटनाचा वारसा आहे, ज्याला आपण सांस्कृतिक वारसा म्हणू, हा नैसर्गिकरित्या जपला जाईल का? तर नाही. त्याला जपण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला हवेत. मग त्याच्यामध्ये तरुणच नाही तर पर्यटनासाठी जाणारा प्रत्येक घटक, मग ते ज्येष्ठ नागरिक असू द्या, मध्यमवयीन असू द्या, तारुण्यातील पर्यटक असू द्या किंवा शाळेच्या सहली असू द्या, प्रत्येक पर्यटकाचं ते नैतिक कर्तव्य आहे की आपण ज्या ठिकाणी फिरायला चाललोय, मग जुन्नरचाच विषय घेता, किल्ल्यांवर जाऊ द्या, लेण्यांवरती जाऊ द्या, त्या ठिकाणी जाताना आपण आपला सोबत नेलेला कचरा त्या ठिकाणी टाकायचा नाही. आपण त्या ठिकाणी आपले काही अवशेष सोडून यायचे नाही, आपलं काय नाव त्या ठिकाणी लिहून यायचं नाही. एवढं जरी आपण केलं तरी तो वारसा नकळतरित्या जपला जाणार आहे. बरोबर आहे. आपण बऱ्याच वेळा चर्चा करतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे सगळे गडकोट घेतले, परंतु कुठे त्यांनी त्यांचं नाव लिहिलेलं नाहीये. ही बाब फार विचार करण्यासारखी, पण तरुणाईच्या मनामध्ये ही बाब येत नाही. परंतु आजचा जो दिवस आहे, जागतिक वारसा दिवस ज्याला म्हटलं जातं की हा वारसा जपला गेला पाहिजे, हा झाला लेण्यांचा, त्यानंतर गडकोटांचा भाग, परंतु आपल्याकडे असणारा निसर्ग हा देखील अत्यंत उत्तम आहे. आणि काळानुरूप जर आपण पाहिलं तर डोंगराला वणवा लागला जातो, इतरही माध्यमातून झाडांची तोड होतीये आणि मग अशा पद्धतीनं हा पर्यटनाचा जो काही भाग आहे तो आता मात्र नष्ट होत चाललेला आहे. त्याची एक भीती आता सध्याच्या कालखंडामध्ये अशी घडतीये की बिबटे म्हणजे मानवामध्ये येऊन आता राहू लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकंदरीतच ह्या सगळ्या वाईट प्रवृत्ती समोर येत आहेत. मग हा वारसा जपून ठेवण्यासाठी, निसर्ग टिकून ठेवण्यासाठी आपण काय सांगाल, काय करता येईल? हा वारसा जपण्यासाठी खरं तर जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. असं मी आधीच म्हणालो, आपल्याला काय करावं लागेल की सुरुवात आपल्या घरापासून करावी लागेल. आपल्या घरातील मुलांना सांगावं लागेल की सांगायचं ते कसं तोंडाने नाही तर कृतीतून सांगायचं. आपण जर चॉकलेटचा कागद टाकला नाही, आपण जर पाण्याची रिकामी बाटली टाकली नाही, आपण जर पर्यटन स्थळांवर फिरायला जाताना जबाबदारीने वागलो तर आपोआप ते मुलांमध्ये सुद्धा उतरणार आहे. हा झाला घरापासूनचा भाग. याच्या पुढचा टप्पा शाळा लेवलवरती जातो. शाळेतील मुलांना परिसर वाचन करत असताना, प्रक्षेत्र भेटी करत असताना आपण कुठल्या विषयांवरती फोकस करायला हवं, आपण आपला वावर ठेवताना किती सजगपणे आणि जबाबदारपणे ठेवायला हवा, ह्याच्यावरती विचार करावा लागतो. त्याच्या पुढचा टप्पा आपण गेलो तर विद्यालय, महाविद्यालयीन टप्प्यावरती आपण गेलो तर राष्ट्रीय सेवा योजनेचे वेगवेगळे शिबिरं भरतात. त्या माध्यमातून आपण बऱ्याचदा आपल्या शिवाजी ट्रेलच्या माध्यमातून, जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या माध्यमातून NSS कॅम्प आपण वेगवेगळ्या किल्ले आणि लेण्यांवरती राबवलेत. कशासाठी? तर ते मोन्युमेंट्स, त्या सगळ्या गोष्टी, तो वारसा जपला जावा, त्याचं संवर्धन केलं जावं, जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना भविष्य काळामध्ये त्याचा अनुभव घेता येईल, त्याचा आस्वाद घेता येईल. कॉलेजच्या पुढचा टप्पा जो जातो हा व्यावसायिक, नोकरदार किंवा कौटुंबिक पर्यटनाचा. मग ह्याच्यामध्ये काय करता येतं
की मुळात आपलं घर स्वच्छ ठेवायचं, आपली गाडी स्वच्छ ठेवायची जितका आपला आग्रह असतो तितकाच आग्रह आपला किल्ला, आपली लेणी, आपलं ते वारसास्थळ स्वच्छ ठेवण्याविषयीचा असला पाहिजे. आत्ता जे आपले स्वच्छ भारत अभियान असू द्या किंवा आपण जुन्नर पर्यटन विकास संस्थेअंतर्गत घेतलेलं क्लीन जुन्नर कॅम्पेन असू द्या, मुळात आपण येताना काही घेऊन आलो नाहीत, जाताना तरी कशाला काय टाकून जायचं, हा धागा पकडून आपण जर आजच्या दिवसापासून काय संकल्प केला तर नक्कीच भविष्यकाळासाठी हा वारसा जपला जाणार आहे. भविष्यातला वारसा जपला जाईल ही बाब बरोबर आहे. परंतु हे सगळं होत असताना जसं तुम्ही पर्यटन सांगितलं, इतर दुर्ग आपल्याबरोबर सांगितले, तसंच या ठिकाणी जिथं तुम्हाला एक ठिकाणी प्रश्न असा आहे की दुर्ग या ठिकाणी आहेत, पर्यटन या ठिकाणी आहेत, अनेक ठिकाणी आपण ज्या क्षेत्रात काम करता गिर्यारोहणाच्या क्षेत्रात त्याही बाबी या ठिकाणी बऱ्यापैकी आहेत. मग जीवधन असेल, वांडरलिंगी असेल, नानाचा अंगठा असेल किंवा इतर काही बऱ्याच ढाकोबा आहे, अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. मग हा जो वारसा हा वारसा पुढे टिकून ठेवण्यासाठी येणाऱ्या पिढीला आपण काय सांगाल आता? ॲक्च्युली आता मनोजींनी जे सांगितलं ते बऱ्याच वेळा आपण पर्यटनाला गेलो की आपण पर्यटक म्हणून किंवा आपण इथले स्थायिक म्हणून काय काय करायला पाहिजे, आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत याची एक जाणीव करून दिली आहे. पण याच्यावर आपला एक दुसरा एक रोल आहे, तो म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी इथे आयोजक आणि संयोजक अशा भूमिकेतूनही काम करतो. आपल्याकडे येणारा पर्यटक त्याच्याकडे आपण काहीतरी करतो, त्या गोष्टीचं आयोजन करत असतो किंवा संयोजन करत असतो. तर हा एक रोल आपल्याकडे आहे आणि तो रोल आपण जास्त जबाबदारीने पाळला पाहिजे. मला सांगायचं की तर फक्त गिर्यारोहण क्षेत्र नाही तर अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे पर्यटक जेव्हा यावेळेस इथे येतो तो अनेक विचार करून इथे येतो. काही लोक आले असतात ती गडकिल्ल्याच्या पर्यटनाला दिसतात, काही लोक टेम्पल टुरिझम म्हणजे देवाला किंवा देवळांना व्हिजिट करायला आली असतात, काही लोक ही कृषी क्षेत्रातले पर्यटक म्हणून आलेले असतात, काही लोक एक निवांत क्षणी कुठेतरी एक शांत ठिकाणी जायचं म्हणून पर्यटनाला आले असतात. तर प्रत्येकाचा येण्याचा उद्देश वेगवेगळा असतो आणि त्या माणसाला ते त्या पद्धतीने डिलिव्हर करणं ही जबाबदारी आपली असते. तर हे करत असताना आपण या पर्यटनाचा वारसा कशा प्रकारे जपतो हे फार महत्त्वाचं आहे. लोकांची अपेक्षा काय आहेत, आपण त्यांना काय देतोय. दुसरी गोष्ट हे देताना आपण त्या गोष्टी करता पूर्णपणे तयार आहोत का, हा एक मुख्य प्रकार आहे. बऱ्याच वेळा लोकांची गरज फार मोठी असते, आपण बऱ्याच वेळेला त्यांना कमिटमेंटला हो म्हणतो, तर त्या कमिटमेंट आपण तशा पद्धतीने पूर्ण करतोय का, हा एक त्याचा दुसरा भाग आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की आपण हे करण्याकरता स्वतः पूर्ण तयार आहोत का. म्हणजे मला असं सांगायचं की फॉर एक्झाम्पल मी एखाद्या काही गोष्टी ऑर्गनाईज करतो, मी एखादा ट्रेक ऑर्गनाईज केला किंवा मी एखाद्या गिर्यारोहणाचं काही गोष्ट ऑर्गनाईज केली, तर त्याला मी त्या गोष्टीवर मी स्वतः स्किलफुल आहे का, उद्या तिथे एखादी काही सिच्युएशन तयार झाली तर एखादा माझ्या बॅकअप सिस्टम आहे का, हे फार महत्त्वाचं आहे. आणि जसे जसे आपण पर्यटन क्षेत्रामध्ये इथे प्रगल्भ होत जाऊ तसे या ज्या गोष्टी आहेत की ज्या अलाइड याच्यावर वाढल्या पाहिजेत त्याही महत्त्वाच्या आहेत. म्हणजे प्रामुख्याने मला सांगायचं की वैद्यकीय सेवा इथे येणाऱ्या पर्यटकाला ज्याप्रमाणे इथे हॉटेल्स महत्त्वाची आहेत, राहण्याच्या जागा महत्त्वाच्या आहेत, लोकांची सेवा महत्त्वाची आहे, त्याच्याप्रमाणे हॉस्पिटल ही गोष्ट पण महत्त्वाची आहे. ती कोणाला कोणत्या प्रकारची शारीरिक काही गरज असू शकते आणि तशा प्रकारची गरज इथे प्रामुख्याने पूर्ण करता आली पाहिजे. कोणत्या प्रकारची इमर्जन्सी येऊ शकते. प्रामुख्याने मला सांगायचं की गिर्यारोहण क्षेत्रामध्ये की जी ॲडव्हेंचर फील्ड आहे याच्यामध्ये कुठल्याही क्षणी कोणत्या प्रकारची गरज निर्माण होऊ शकते, ती गरज पूर्ण करायची ताकद आपल्यामध्ये आहे का. मग त्याकरता आपण ट्रेन फर्स्ट एडर आहोत का, आपण इथं फर्स्ट एडचे किती कॅम्प्स ऑर्गनाईज करतो, आपण इथं लोकांना प्रशिक्षण शिबिर किती प्रकारे ऑर्गनाईज करतो, आपल्या इथल्या मुलांना गाईड करण्याकरता की त्यांनी तिथल्या प्रकार इथं असलेल्या ज्या स्थावर गोष्टी आहेत त्याची माहिती देताना आपल्याकडे असली माहिती परिपूर्ण आहे का, कारण तो सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि ही माहिती जर परिपूर्ण नसेल तर मग आपण काहीतरी डिलिव्हर करता चुकीचं होऊ शकतं किंवा त्याला जगातून चॅलेंज होऊ शकतं. तर आपण बोलणारा प्रत्येक शब्द हा काहीतरी त्याला काहीतरी मुख्य म्हणजे त्याला काहीतरी बेस आहे की याला त्या बेसवरती मी ह्या गोष्टी सांगतोय. त्याला बेस असेल तर त्या गोष्टी डिलिव्हर करणं सोपं असतं आणि लोकांनाही ते ॲक्सेप्ट करणं सोपं असतं. तर आपल्याकडून प्रत्येक गेलेली गोष्ट ही तेवढ्या तोलामोलाची असली पाहिजे असं एक माझी एक अपेक्षा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा दाखला मिळणं गरजेचं आहे, तो दाखला असला पाहिजे तरच त्या ठिकाणी योग्य माहिती जाऊ शकते. अगदी बरोबर. हा झाला इतिहासाचा भाग किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या वास्तूंच्या माहितीचा भाग. परंतु असणारे जे मोनोमेंट्स आहेत आता, म्हणजे गिर्यारोहणाचं मी मुद्दाम तुम्हाला परत एकदा विचारतोय की गिर्यारोहणासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही इथे जे काही स्ट्रक्चर्स आहेत आपल्याकडे, म्हणजे मगाशी मी जी नावं घेतली ती, तोच भाग पुढे कंटिन्युएशनमध्ये टिकून ठेवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे. आता जसं आपण जबाबदार रिस्पॉन्सिबल टुरिझम, जबाबदार पर्यटन असं जसं म्हणतो तसं जबाबदार गिर्यारोहण हाही प्रकार आहे. मग तर मी ह्या गोष्टी किती जबाबदारीने करतोय. कोणत्याही खडकाला खिळा मारण्यापूर्वी किंवा कोणत्याही खडकाला पिटण मारण्यापूर्वी मी असा विचार करतोय का की मी त्याचा जो देखणेपणा आहे तर त्याला मी इजा पोहोचवतोय का. दुसरी गोष्ट मला खरंच त्या गोष्टीची गरज आहे का. बरेच वेळा असं असतं की मी स्किलफुली तेवढा तयार नसतो. फॉर एक्झाम्पल मला सांगायचं की आता रॉक क्लाइम्बिंग करायचं आहे, मी स्किलफुली तेवढा तयार नसतो आणि अशा वेळेस मी काय करतो की मी अनेक खेळ मारतो कारण माझं स्किल तेवढं ताकदवान नाही. मी ते स्किलफुल असेल मला ते खेळ कमी लागतात
आणि त्यामुळे मी ॲक्च्युली पर्यटनाच्या दृष्टीने या असलेल्या नैसर्गिक गोष्टीला कमी इजा पोचवतो. पण माझी जर तेवढी कला किंवा त्यामध्ये तेवढी स्किल नसेल तर मी जास्त खेळ मारतो आणि मी त्या ॲक्च्युली त्या रॉकला जास्तपर्यंत डॅमेज करतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे आणि तरच आपला जुन्नर तालुका तेवढा त्या पद्धतीने आपल्याला जपता येईल. पण हे जे आपल्याला मिळालेलं आहे हे अमूल्य आहे आणि हा ठेवा जपणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. येणाऱ्या कालखंडासाठी जर गिर्यारोहण करायचं असेल तर इव्हन म्हणजे प्रत्येक खडकाचा अभ्यास करून त्या ठिकाणी कुठे गरज आहे, कशा पद्धतीचं आपण ट्रेनिंग घेतलेलं आहे, या सगळ्या गोष्टी माहिती असेल तर आपण तिथे ते व्यवस्थित जर केलं तर पुढे कालावधीसाठी टिकून राहील. नक्कीच. आणि निश्चितच मनोज म्हणजेच एकीकडे गिर्यारोहण, एकीकडे आजूबाजूचा निसर्ग, या दोन्ही गोष्टींची सांगड जर घातली तर येणाऱ्या पुढच्या कालावधीसाठी म्हणजे पुढच्या 10, 15, 20, 25 वर्षासाठी हे सगळं फार उपयोगी पडणार असेल. जसं वर्षानुवर्षे सगळं टिकून राहिले तसं ते टिकून राहील. परंतु काळाच्या ओघामध्ये आता आधुनिकता जर पाहिली आपण तर बरंच काही बदल होत चाललाय. विकासाच्या दृष्टीनं तालुका वाटचाल करत असताना बरेच काही विकासाचे प्रकल्प इथे येत आहेत. एकंदर याची सांगड कशी घातली जाऊ शकेल? फार महत्त्वाचा प्रश्न आहे खरं तर हा, कारण इतक्या वर्षी जुन्नरमध्ये काहीच डेव्हलपमेंटची कामं तशा मोठ्या स्केलवर घडत नव्हती. पण आता 2 हायवे जे काय आपल्या इथून चालले त्यांचं वायडनिंग झाले, त्याच्यानंतर रेल्वेचं सर्वेक्षण होत आहे, पर्यटनासाठी पुढील 10 वर्षासाठी मोठ्या प्रमाणात निधी आपल्याकडे येत आहे, दाऱ्या घाटाचं काम भविष्यात चालू होईल. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला काही गोष्टी जबाबदारीने आणि मुद्दामून कराव्या लागतील. त्या म्हणजे इथलं असणारं सामाजिक स्वास्थ्य, सामाजिक सुरक्षा, आरोग्य, इथली शेती, इथली अर्थव्यवस्था याला कुठल्याही प्रकारे बटबटीतपणा न येता याच्यातली सात्विकता आहे तशी टिकून ठेवणं हे आजचं जुन्नरकरांसमोरचं सामाजिकदृष्ट्या असू द्या, राजकीयदृष्ट्या असू द्या, महत्त्वाचं आव्हान पुढील काळात असणार आहे असं मला मनापासून वाटतं. दुसरी गोष्ट, आजच्या घडीला जुन्नरला जर अर्थव्यवस्थेच्या नजरेतून बघितलं तर इथली अर्थव्यवस्था शेती आणि शेतीपूरक व्यवसाय ह्याच्यावर चालतो. त्याच्यानंतर पर्यटनाचा नंबर लागतो. पण पर्यटनसुद्धा इथल्या शेतीला पूरक व्यवसाय ठरू शकेल तितकं पोटेन्शियल आणि संधी त्याच्यामध्ये नक्कीच आहे. आता जवळपास 10 पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्र आपल्या तालुक्यामध्ये आहेत. येणाऱ्या पर्यटकांना एक परिपूर्ण जुन्नरच्या संस्कृतीचा अनुभव म्हणून ही पर्यटन केंद्र चांगल्या प्रकारे काम करत आहेत. तर याच्यात संख्येत वाढ झाली पाहिजे. नुसती संख्यात्मक वाढ न होता गुणात्मक वाढ झाली पाहिजे. त्याच्यामध्ये तो दर्जा टिकला पाहिजे. त्याला कुठल्याही प्रकारे बाजारू स्वरूप न येता त्याच्यातली सात्विकता, त्याच्यातलं पर्यटन व्हॅल्यू आदरतित्य टिकून राहिलं पाहिजे. त्याच्यासोबत आजची जी चाकणची अवस्था आहे, जी मावळ आणि मुळशी पट्ट्यातली तालुक्यातली अवस्था आहे, तर त्या ठिकाणी निसर्गाचा जो मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. पुढच्या ठेच मागचा शहाणा या म्हणीवरून आपण आपल्या जुन्नरला वाचवू शकतो असं होण्याच्या आधी जर आपण सजग, जबाबदार आणि जागरूक राहिलो तर. जसं मध्यंतरी काही दिवसापूर्वी माझं भुगाव याच्या पुण्याच्या दक्षिणेला जाणं झालं. त्या ठिकाणी एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्याच्या घरामध्ये एक मोठं पेंटिंग लावलं होतं आणि त्या पेंटिंगमध्ये एका जुन्या घराच्या भिंतीला टेकून एक आजोबा बसले होते. आजूबाजूला भाताची शेतं, खळखळणारं पाणी, नारळाची झाडं असं सगळं चित्र होतं. मी त्याला म्हणालो किती सुंदर निसर्ग चित्र आहे, कल्पना चित्र किती सुंदर आहे. तो मला म्हणाला हे कल्पना चित्र नाही, माझ्या लहानपणीचा माझा गाव आहे. 30 वर्षापूर्वीचा त्याचा गाव इतका सुंदर होता. आत्ताच्या घडीला आजूबाजूला काय होतं, JCB मशीन होते, डंपर चालू होते, मोठमोठे टॉवर उभे राहत होते, लेबरचे क्वार्टर्स होते. हे सगळं 30 वर्षात जर बदलत असेल तर आपल्यासाठी ही फार मोठी शिकवण आहे. असं जर आपल्या जुन्नरमध्ये होऊ द्यायचं नसेल, डेव्हलपमेंट नक्कीच व्हाव्यात. डेव्हलपमेंट आल्या तर रोजगाराच्या संधी वाढतील आणि त्या वाढल्याही पाहिजेत. पण ह्या संधी वाढताना एका डिसिप्लिनमध्ये, एका शिस्तीत आणि स्वयंशिस्तीच्या वातावरणात वाढल्या पाहिजे. कारण इथली शिस्त विकसित करायला बाहेरून कोणाला येण्याची गरज नको. स्थानिकांनीच स्वतःच्या स्वास्थ्यासाठी स्वयंशिस्त पाळावी. हे महत्त्वाच्या 2 गोष्टी मला इथे आठवण करून द्यायच्या वाटतात की मागे आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जुन्नर तालुक्याच्या पर्यटनाचा आराखडा तयार केला होता आणि तो आराखडा आपण तिथपर्यंत पोहोचवला होता. कालांतरानंतर त्याच्यावरती थोडी काही कामकाज होऊन बऱ्यापैकी आता मात्र ते मार्गस्थ होत आहे. आणि मग हे सगळं मार्गस्थ होत असताना जसं मागाशी तुम्ही उल्लेख केला की 10 पेक्षा जास्त कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी आहेत. तर असं केलं तर होणार नाही का की सर्वांनाच या ठिकाणी एका टीमवर्कनं इथे येणारा जो पर्यटक आहे या पर्यटकाला डिसिप्लिन संदर्भात जर काही गाईडलाईन्स केल्या आणि इथे आल्यानंतर आपण आपली जबाबदारी काय, रिस्पॉन्सिबल टुरिझम जे तुम्ही म्हणता किंवा कल्चरल टुरिझम जे म्हणता
या पद्धतीनं जर माहिती सांगत गेलो तर पुढचा वारसा टिकून राहील असं होईल का? नक्कीच हीच अतिशय चांगली संकल्पना आहे. एवढंच काय, आपण लेण्याद्रीच्या ठिकाणी लेण्याद्री देवस्थान ट्रस्टच्या सोबतीने जबाबदार पर्यटनाची कार्यशाळा त्या ठिकाणी घेतली होती. तिथले दुकानदार, ट्रस्टचे कर्मचारी या सगळ्यांसाठी आपण त्या ठिकाणी एक कार्यशाळा घेतली होती. त्याच्यानंतर जुन्नरमध्ये असणारे सगळ्या हॉटेल व्यावसायिकांची कार्यशाळा घेण्याची आपला पुढील काळातला एक मानस आहे. त्याच्या सोबतीने जुन्नरची पर्यटन स्थळ ज्या ज्या गावाच्या हद्दीमध्ये येतात त्या सगळ्या गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि स्थानिक वन समितीचे प्रतिनिधी या सगळ्यांची एकत्रित आपल्याला पहिल्या टप्प्यावर जागरूकता कार्यशाळा म्हणूया आपण त्याला, की तुमच्या गावाच्या हद्दीत ह्या या गोष्टी आहेत. हा झाला पहिल्या टप्प्यामध्ये. संवर्धन कसं करायचं हा त्याचा पुढचा टप्पा. हे एक आपल्या जुन्नर पर्यटन विकास संस्थेच्या पुढील कार्यक्रमाच्या प्लॅनिंगमध्ये ते आहे. मध्यंतरी गट विकास अधिकाऱ्यांसोबत त्याविषयी चर्चा पण झाली होती, पण त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आपल्याकडून थोडा उशीर झाल्यामुळे तो काम राहिलं होतं. पण जागतिक वारसा दिनाच्या औचित्याने पुन्हा एकदा त्याला चालना देण्याचा मानस आहे. एक रिस्पॉन्सिबल टुरिझम, कल्चरल टुरिझम हा सगळा भाग पाहत असताना आपण रोजगाराच्या संधीवरती चर्चा केली. एकंदरीतच जे तुम्हाला एक सांगा ना की रोजगाराच्या संधी आपण पाहतो, गिर्यारोहणामध्ये आपण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन बरंच काही काम केलेलं आहे. हे सगळं होत असताना जुन्नरच्या परिसरामध्ये अशा या पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतील काय? रोजगार संधी ह्या अनेक प्रकारे उपलब्ध होतील. म्हणजे प्रामुख्याने जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ज्या ठिकाणी आता सध्या आपलं पर्यटन थोडंसं विकसित झालेलं आहे, उदाहरण द्यायचं म्हटलं तर लेण्याद्री, ओझर किंवा शिवणे जास्त असलेला पायथा किंवा काही मावातला नारेगावच्या आसपासचा परिसर, या ठिकाणी बऱ्याच प्रकारे आता हॉटेल्सचा व्यवसाय वाढायला लागलेला आहे. या ठिकाणी अनेक ठिकाणी छोटी छोटी दुकानं तयार झालेली आहेत. काही लोक गाईड म्हणून काम करायला सुरुवात झालेली आहे. तर त्यामुळे इथे एक इकॉनॉमी बदलत चाललेली आहे. मगाशी मनोजींनी जो सांगितला तो मोठा धोका आहे सगळ्यातून निर्माण होतो, मुख्यतः बटबटीतपणा. काय होतंय की थोडीशी आपल्याकडे इकॉनॉमी डेव्हलप झाली, थोडासा पैसा यायला लागला की लोक त्या पैशाचा उपयोग इथं विकासाकरता करतात. पण ह्या विकासाच्या व्याख्या ठरलेल्या नाही आहेत. त्या विकास म्हणजे काय करायचं हे आपण ठरवलेलं नाही आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात बटबटीपणा येतो. म्हणजे या ठिकाणी जर मी कृषी पर्यटन करत असेल आणि या ठिकाणी ही जी वास्तू आहे तर ही या कृषी पर्यटनाकरता पूरक वास्तू आहे. या ठिकाणी जर मी एखादी RCC टॉवर उभा केला तर तो कृषी पर्यटनाला पूरक होणार नाही. त्यामुळे माझ्या पर्यटनाच्या दृष्टीने माझं त्या ठिकाणचं ते ज्या प्रकारचं पर्यटन आहे त्या दृष्टीने तिथे ते असलेली वास्तू, तिथे असलेली लोक, त्यांची असलेली त्यांनी परिधान केलेले कपडे, त्यांची बोलण्याची पद्धत, या प्रत्येक गोष्टींचा परिणाम या पर्यटनावर होणार आहे. आणि ॲक्च्युली आपल्याला हे हेरिटेज जपलं पाहिजे की जे खरं हेरिटेज आहे की लोकांची बोलणं. आता जर मी राजुरीमधला या परिसरातला असल्या जो इथल्या वातावरणाचा जो सुगंध आहे की लोकांची बोलण्याची पद्धत, लोकांचे असलेले स्वभाव या जर बदलल्या तर इथलं ते पर्यटन ते डेव्हलप होणार नाही. त्यामुळे तो इसेन्स जो आहे तो टिकला पाहिजे आणि तो इसेन्स जो जुन्नर तालुक्याचा आहे तर त्या पद्धतीने टिकला तरच ते पर्यटन खऱ्या अर्थाने डेव्हलप होईल. याकरता आपल्याला या गोष्टी जपण्याकरता आणि या गोष्टींचे संवर्धन करण्याकरता एक वेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा घ्याव्या लागतील. कार्यशाळा घ्याव्या लागतील. आणि मला तर असं वाटतं मनोजी, एक ज्वलंत उदाहरण जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती जर आपण पाहिलं राजस्थानसारखं जर स्टेट पाहिलं तर त्यांचा सगळा जो काही रोजगार आहे तो पर्यटनावरती आहे आणि अत्यंत जबाबदारीने ते लोक पर्यटन टिकून राहावं यासाठी प्रयत्न करतात. एवढंच म्हणण्यापेक्षा दूरवर जाऊन आपण थोडंफार इथे जवळपास आलो, माथेरानच्या जवळपास जर आलो तर माथेरानच्या एका विशिष्ट लेवलपासून पुढे प्रायव्हेट व्हेकल्स न्यायला बंदी आहे. मध्ये 1-2 दिवसापूर्वी तिथं थोडंसं आंदोलन झालं, काही गोष्टी घडल्या, परंतु प्रायव्हेट व्हेकल्स न्यायला बंदी आहे. त्यामुळे काय झालं की त्या ठिकाणचं सगळं असणारं पर्यटन आजपर्यंत टिकून आहे व्यवस्थित. आणि जर भविष्यामध्ये आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावरती या संधी उपलब्ध होत आहेत, तालुका पर्यटन म्हणून घोषित होण्याच्या मार्गस्थ आहे आणि असं जर झालं तर मग या दृष्टीने मागाशी जसं तुम्ही सांगितलं तसं त्यामध्ये भर घालून अजून वेगळं काही करता येऊ शकेल. बरं, राजस्थानचं अर्थव्यवस्था पर्यटनावरती आहे, केरळची काही कमी अधिक बाबतीत तशीच परिस्थिती. महाराष्ट्राचा विचार करता तर आपल्याकडे तर सगळ्याच गोष्टी आहेत. हो, जे माथेरानचं तुम्ही उदाहरण दिलं, इतक्या दिवस ते पर्यटन का टिकून आहे तर त्या ठिकाणी एक शिस्त आहे. एका लिमिट नंतर तुम्ही तुमच्या गाड्या सोडायच्या, बग्गीत जा किंवा पायी चालत जा. सेम याचं दुसरं उदाहरण महाबळेश्वर घ्या. तिथं असा कुठलाही नियम नसल्यामुळे आज महाबळेश्वर प्रदूषणाच्या गर्तेत आहे. प्लास्टिकची मोठी समस्या महाबळेश्वरच्या परिसरामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. रादर हे मोठं चॅलेंज त्या समोरचं आहे. असं जर आपल्याकडे होऊ द्यायचं नसेल, आपल्याकडे आताशी पर्यटनाला सुरुवात होती तर मग पहिल्या दिवसापासून जर आपण शिस्तप्रिय वातावरणात या डेव्हलपमेंट होत राहिल्या किंवा जर डेव्हलपमेंट होताना आपण त्याच्यावर चेक ठेवला, सामाजिक अँगलने पब्लिक एंडकडून जर चेक ठेवला की हे असं होताना या गोष्टी जपल्या जायला हव्यात, ती मानकं जर आपण ठरवली
आणि त्याच्या दर्जावर जर काम करून घेतलं तर मला वाटतं की मग एक दर्जात्मक काम तयार होईल. आणि जसं आता जितूभाऊ म्हणाले की त्या पर्यटनातल्या डिसिप्लिनची जी गरज आहे, पर्यटन करणाऱ्या आणि येणारा पर्यटक यांचा समन्वय साधत असताना दोघांमध्ये तो शिस्तीचा धागा जर असेल तर हे जास्त काळ आणि शाश्वतरित्या चालेल असं मला मनापासून वाटतं. वर्ल्ड हेरिटेज डे, जागतिक वारसा दिवस, त्याच्यावरती आपण सगळी चर्चा करतोय. एकंदर जर पाहिलं की आम्ही अगोदर वाघमारे सरांशी बोललो, इतिहासावरती बोललो. इतिहास जर अत्यंत उत्तम पद्धतीने सांगितला गेला तर तो पुढच्या पिढीपर्यंत अत्यंत उत्तम येतो. आणि आपण एका अशा विशिष्ट एजमध्ये माणसं आहोत की आपल्या पूर्वजांनी अत्यंत उत्तम पद्धतीने सांगितलं ते आपल्यापर्यंत आलं. आपण जर ते पुढे नेलं तर ते व्यवस्थित चालू शकेल. आणि आजचा वारसा दिवस म्हटलं तर तोच आहे. आपण पर्यटनावरती चर्चा केली, आपण इतिहासावरती चर्चा केली, इतर जे मोन्युमेंट्स आहेत त्याच्यावरती लेण्या, या सगळ्या गोष्टी केल्या. राहिला शेतीचा भाग, तर आपल्याकडे शेती पण अत्यंत उत्तम आहे. सधन शेती आहे. जुन्नर तालुका म्हटलं तर 5 धरणं आणि या सगळ्या गोष्टी पाहता सधन शेती आहे. आणि मग शेतीचा वारसा जर टिकवायचा असेल तर काय केलं जाऊ शकेल की त्या शेतीतलं मॅक्झिमम आपल्या जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल. अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या असते काय करता येऊ शकेल? वारसा ज्यावेळेस आपण बोलतो तर हा लोककलेचा वारसा येतो, शेती संस्कृतीचा वारसा येतो, बोलीभाषेचा वारसा येतो आणि खाद्य संस्कृतीचाही वारसा येतो. मग ह्या वारशाला जर आपण कलेक्टिव्हली जर बघत असू तर आपल्याकडे जी पारंपरिक शेती होत गेली त्याला आपली एक पिढी जी मुंबईत गेली मिळेल तो कामधंदा करायला आणि त्या पिढीने एक भांडवलाचा ओघ गावाकडे पाठवला, तर त्या भांडवलाच्या जोरावरती आपल्याकडे सिंचनाची व्यवस्था होऊ द्या, पाणी अडवा पाणी जिरवा सारख्या योजना असू द्या, असं काही बाय होत होत शेतीमध्ये प्रगती आली. मग ही प्रगती जी आली त्याला अजून एक कारण ठरलं की आपल्याला पुणे मुंबई सारखी बाजारपेठ जवळ आहे, त्यामुळे आपली शेती प्रयोगशील आहे. जुन्नर आंबेगाव या पट्ट्याची जर आपण शेती बघितली तर इतर ठिकाणापेक्षा प्रगतिशील शेती एक पाऊल पुढे असते नेहमी. मग या शेतीचा विचार करता आज स्थानिक तरुणांनी एक गोष्ट जर केली, बाहेर गेले, चांगल्या गोष्टी शिकून आले आणि जर त्याचा वापर शेती क्षेत्रामध्ये केला तर नक्कीच त्याला नवीन कोंदण मिळण्याची शक्यता आहे. त्याचं उदाहरण सांगतो की पारंपरिक शेतीतून थोडं बाहेर पडून 5-10 एकरवर काय करण्यापेक्षा 4-5 गुंठ्यावरची शेती करायला ज्यावेळी सुरुवात करतात लोक, त्याची कित्येक उदाहरणं आपल्या तालुक्यात आहेत की स्वतः गाडी घेऊन स्वतः भाजीपाला तिथपर्यंत घेऊन जात आहेत आणि छान प्रकारे अर्थकारण फिरत आहेत. हे झालं प्राथमिक उदाहरण. असे खूप सारी उदाहरणं आपल्याला सांगता येतील की वारसा फक्त गडकिल्ल्यांचाच नाही, वारसा हजारो वर्षांच्या इतिहासाचाच नाही, तो वारसा हा अन्नदात्याचा आहे, वारसा हा त्या लोकसंस्कृतीचा आहे, तो सुद्धा या निमित्ताने जपला जायला हवा. पर्यटन किंवा शेतीचा वारसा जपत असताना फक्त वारसा हा महत्त्वाचा नाही आहे, तर त्याची जपणूक करणे अत्यंत गरजेचे असते. माझ्याबरोबर जितेंद्र देशमुख आहेत. खरं तर वारसा जपला गेला पाहिजे, यासाठी आपण कशा पद्धतीने तो जपणूक करू शकतो, काय सांगाल? नाही, बऱ्याच वेळा आपण हा जपणूक हा शब्द आहे तोच फार महत्त्वाचा आहे. कोणत्या गोष्टी जपणूक करायची किंवा सांभाळ करायचा. घरामध्ये एखादा प्राणी असतो तर आपण सांभाळ करतो किंवा घरामध्ये असलेल्या लहान मुलाचा आपण जपणूक करतो किंवा सांभाळ करतो, तर त्यावेळेस आपल्याला ते एक वेगळ्या प्रकारे कष्ट घ्यायला तयार लागते. ती मानसिकता आपली बदलायला लागते की ही गोष्ट माझी आहे आणि त्याला सांभाळ करण्याची जबाबदारी माझी आहे. आणि ज्यावेळेस तो आपलेपणा आपल्या त्या गोष्टीबद्दल तयार होतो तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर जुन्नर हे आपलं आहे ही पहिली भावना आपल्या मनात असली पाहिजे. मी जुन्नरमध्ये फक्त जुन्नरशी मला काय घेणं देणं आहे असा विचार आला की आपण त्यापासून खूप लांब जातो. तर जुन्नर हे आपलं आहे हा सगळ्यात प्रामुख्याने गोष्ट आहे. आणि जेव्हा ते आपण आपलं म्हणतो त्याच प्रत्येक गोष्टीतून एक सांभाळ करायची प्रवृत्ती निर्माण होते. मला आता उदाहरण द्यावं वाटतं एक आता गेल्या 2 आठवड्यापूर्वी आपण आयबनबरोबर आपण हा प्रश्न मांडतोय की जुन्नरला आपल्याला एक म्युझियम करायचं आहे. आणि तर या म्युझियममध्ये 2 उद्देश आहेत. एक तर आपल्याकडे असलेल्या वास्तूची जपणूक. आज आपल्याकडे एवढी सुंदर वास्तू आहे की ज्या वास्तूची 101 वर्ष चालले आता, आणि अशा वास्तूचं काय करायचं, तर अशा वास्तू करता आपण एक छान प्रकारे म्युझियम करू शकतो. तर म्युझियम हा एक पूरक प्रकार झाला पर्यटनाच्या दृष्टीने आणि जुन्नर करता एक पूरक प्रकार झाला. तर जुन्नरमध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती, म्हणजे फॉर एक्झाम्पल जुन्नरमध्ये राजूरपासून म्हणजे आणि बिल्लापासून ते नाणेघाटापर्यंत हा जो स्पॅन आहे याच्यामध्ये बऱ्याच प्रकारची यात्रा होतात, बऱ्याच प्रकारचे फेस्टिवल्स होतात, ज्यांच्या काही काही गोष्टी तुम्हाला तिथे करता येतील. अनेक ठिकाणचे आपल्याकडे असले उरूस, बऱ्याच प्रकारच्या असलेल्या मोगलकालीन गोष्टी, फॉर एक्झाम्पल आपल्या जुन्नरची असलेली जामा मस्जिद किंवा पिरजाच्या वाड्यातल्या काही गोष्टी किंवा इथं जाऊळ मलाईच्या असलेल्या दर्गा, अशा बऱ्याच प्रकारचे दर्गे, त्याच्यातून एक मुघल संस्कृतीचं काही एक दालन करता येईल. जुन्नरमध्ये असलेली एक तमाशा पंढरी आपली, एक कल्चरली फार साऊंड जागा आपली की जुन्नर म्हटलं की नारायणगाव लोकांच्या लक्षात येतं नारायणगावची तमाशा पंढरी, विठाबाई नारायणगावकर राष्ट्रपती पारितोषिक विजेता, तर त्यांचं नारायणगाव आणि त्याच्याबद्दल जेव्हा आपण विचार करतो तर एक तमाशाची एक संस्कृती तुम्हाला देता येईल. गेल्या 50-60 वर्षात असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या तमाशातले झालेले बदल याच्यावरती तुम्हाला एक दालन तयार करता येऊ शकतं. आपल्याकडे असलेले 18 किल्ले याच्यावरती एक दालन तयार करता येऊ शकतं. आणि सगळ्यात काही छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आता आपल्याकडे असलेलं बिबटे निवारणा केंद्र,
तर ही खूप छोट्या गोष्टी आहेत, पण बिबटे निवारण केंद्र भारतामध्ये किती आहेत तर त्याच्यामध्ये म्हणलं की आपल्या जुन्नर लक्षात येतं. तर ह्या काही वेगळ्या गोष्टी जुन्नरला मिळालेल्या आहेत आणि हे वेगळे पण आपण लोकांना दाखवता आलं पाहिजे. आणि त्याकरता हे म्युझियम होणं फार जवळचं आहे. म्युझियममध्ये बऱ्याचशा जुन्या गोष्टी ठेवता येतील, त्याचबरोबर नवीन काही गोष्टी जुन्नरला ॲड झाल्या आहेत ह्या लोकांपर्यंत पोहोचवता येतील आणि त्याच्याकरता हा एक सुंदर मार्ग आहे. त्याचबरोबर जुन्नरमध्ये असलेली खाद्य संस्कृती म्हणजे मनोजींनी बऱ्याच वेळा सांगितलं की खाद्य संस्कृती, जुन्नरची खाद्य संस्कृती भयंकर प्रसिद्ध आहे. मी बऱ्याच वेळा उदाहरण सांगतो की खत्रींचे पेढे हे भारताबाहेर गेलेले आहेत. अनेक वेळा लोक येतात की अमेरिकेत लोक जाताना पेढे घेऊन जातात की जुन्नरचे पेढे न्यायचे, तर हे प्रसंग झालेले आहेत अशा प्रकारे. तर ही खाद्य संस्कृती तर मानता येईल तुम्हाला. तर अशा बऱ्याचशा गोष्टींची आपल्याला जपणूक करता येईल आणि या जपणूक करता एक वेगळे थोडेफार कष्ट घ्यायची तयारी आपली पाहिजे. म्हणजे आई म्हणून जशी मुलाची कष्ट घेण्याची आईला थोडा त्रास होत नाही, तशा प्रकारे जुन्नर माझं आहे त्यामुळे मला तो त्रास होणार नाही आणि ते मी आपलेपणा जेव्हा स्वीकारतो त्यात एक मजा असते आणि त्यात एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. तर ते माझ्याबरोबर जितेंद्र देशमुख आणि मनोज हडवळे. आपण पाहिलं की प्राध्यापक डॉक्टर वाघमारे सर यांनी अनेक काही गोष्टी सांगितल्या की या ठिकाणी असणारा व्यापार असेल, ग्रीक संस्कृती असेल, रोमन संस्कृती असेल, या प्रत्येक गोष्टीला त्यांनी हात घातला, तो ऐतिहासिक वारसा सांगितला. मनोजींबरोबर चर्चा करत असताना मला पर्यटनाचा वारसा कळाला, जितूबरोबर चर्चा करत असताना आपला गिर्यारोहणाचा वारसा कळाला, ओघळता जर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली असेल तर शेतीचा वारसा, या सगळ्या गोष्टी कळाल्या. फक्त वारसाच नाही तर त्याची जपणूक करणं गरजेचं आहे, जपणूक करणं गरजेचं आहे आणि ही माझी गोष्ट आहे, हे माझं जुन्नर आहे, हे सगळं मी जपलं पाहिजे, या भावनेतून हे सगळं काम करणं गरजेचं आहे. जसं आई आपल्या मुलाला जसा जीव लावते तसं माझं जुन्नर आहे आणि या जुन्नरच्या प्रत्येक वास्तूला मी जीव लावेल की जो वारसा पुढच्या कालावधीसाठी पुढे टिकून राहील. हीच एक महत्त्वाची बाब इथे आपल्या लक्षात आली आहे. आयवन न्यूजच्या माध्यमातून आजच्या जागतिक वारसा दिनाच्या निमित्तानं हे सर्व नागरिकांसमोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न होता. हीच सद्भावना की पुढे हा वारसा असाच आपल्या सर्वांच्या माध्यमातून टिकून राहील.